ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस। संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठामध्ये पोलिसांकडून चौकशी। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत, जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट। डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं देखील समोर। दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक CCTV समोर। ब्लास्ट होताच CCTV बंद पडल्याच्या दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमर कडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्लीमधील स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे। NIAकडून 10 जणांचं पथक स्थापन। मराठमोळे अधिकारी विजय साखरेंच्या नेतृत्वामध्ये तपास होणार। मुंब्र्यानंतर कुर्ल्यातही ATSची कारवाई। मुंब्र्यातून ताब्यात घेतलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर। कुर्ल्यामध्ये इब्राहिमची पहिली पत्नी आणि मुलांची चौकशी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियामधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही, वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। वनमंत्री नाईकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का, असं वाटायला लागलंय, नाईकांचं वक्तव्य। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, एकमेकांच्या विरोधात लढले तर टीका टाळा, स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या, महायुतीच्या बैठकीमधील इनसाइड बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरींसह 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र, महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीमध्ये निर्णय। मात्र अनेक तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी कोल्हापुरात काँग्रेसची राजू शेट्टी यांच्यासोबत युती, तर कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, संभाजीनगरमध्ये सुद्धा युतीसाठी वंचितचा प्रस्ताव। भाजपच्या विरोधामध्ये लढण्याची भूमिका। हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। मिरजमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये पोलिसांनी हत्येचा कट उधळला। निखिल कलगुडगी या खुनातील आरोपीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला रिव्हॉल्व्हरसह पकडलं, आणखी 3 संशयित फरार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्या दिवशी हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीमध्ये हल्लेखोराचा देखील मृत्यू। पुण्यातील कोथरूडमध्ये टवाळखोरांकडून दहशतीचा प्रयत्न। सुतारदरा भागातील गणेश कॉलनीमध्ये टोळक्यांचा उच्छाद। तोंडावर मास्क, हातात हत्यार घेऊन परिसरातील CCTV फोडले। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।